नमस्कार, मी विक्रांत मनोरे. आपल्याला एम एस एक्सेलच्या ह्या व्हिडिओ द्वारे हे सांगण्याचा प्रयत्न होतो आहे की कशा पद्धतीने फिक्स ॲसेट जर असेल तर त्यावर डेप्रिशिएशन काढलं जातं. अ, काही अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला डेप्रिशिएशनबद्दल सांगितलेलं आहे, पण इथे आपण डेप्रिशिएशनच्या 2-3 वेगवेगळ्या मेथड या ठिकाणी पाहत आहोत. पहिली मेथड इथे दिलेली एस एल एन, त्याला ह्या ठिकाणी बघा, या ठिकाणी एस एल एन, त्यानंतर एस वाय डी आहे, ही एस वाय डी, त्यानंतर डी बी म्हणून आहे, डिक्लिनिंग बॅलन्स म्हणतात, डी फॉर डिक्लिनिंग अँड बी फॉर बॅलन्स, आर डायक्लिनिंग बॅलन्स, अँड इथे डी डी बी आहे, याला डबल बॅलन्स म्हणूया, डबल डाय क्लिनिंग बॅलन्स. तर ह्या विविध पद्धती आहे, इथे 3 पद्धती या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण याच्यातली कुठलीही पद्धत या ठिकाणी निवडू शकतो. एक ॲसेट्स मी घेतलेलं आहे हिरो होंडा मोटरसायकल, आणि त्याची व्हॅल्यू घेतलेली 50,000 रुपये, आणि त्याचं सॅल्व्हेज घेतलेलं आहे. सॅल्व्हेज म्हणजे त्याची स्क्रॅप व्हॅल्यू, त्याचे लाईफ ऑफ ॲसेट इन इयर्स, म्हणजे हे जे ॲसेट आहे साधारणतः किती वर्ष टिकू शकेल, किंवा त्याचं लाईफ काय आहे, त्याचं स्पॅन काय आहे, लाईफ स्पॅन, त्याचं आयुष्य किती आहे, तर 10 वर्ष आहे. आणि 10 वर्षानंतर त्याचं सॅल्व्हेज साधारणतः किती आहे, तर सॅल्व्हेजमध्ये स्क्रॅप 10 वर्षानंतर त्याची व्हॅल्यू फार कमी होऊन जाईल, म्हणून तिथे 1500 एक अंदाजे घेतलेला आहे. हे आपण अंदाजे व्हॅल्यूज आहे या ठिकाणी. तर माझा असा प्रयोग आहे या ठिकाणी की 50,000 रुपयाचं जे आपण ॲसेट घेतलेलं आहे त्याचं दरवर्षी डेप्रिशिएशन 3 या 4 विविध पद्धतीने कसं येईल. तर लक्ष असू द्या, इथे कॉलम काय केलेले आहे, इयर आहे, आपण 10 वर्षापर्यंत घेतो आहे. हे 0 नाही घेतलं तरी चालेल, पण ठीक आहे, 1 2 3 4 10 पर्यंत. मग या ठिकाणी दाखवलेलं आहे, आपण फॉर्म्युला लिहिणार आहे. ऑलरेडी आउटपुट दाखवला गेलेला आहे, पण आउटपुट नंतर आणणार आहोत आपण. याच्यामध्ये डेप्रिशिएशन दाखवलेलं आहे, हे 10 वर्षाचं डेप्रिशिएशन आहे, हे पण आहे. डिक्लाइनिंग बॅलन्स आहे, हे डबल डिक्लाइनिंग बॅलन्स आहे किंवा डाय क्लिनिंग बॅलन्स आहे, ठीक आहे. आणि हे स्लोप आहे, स्लोप याचा अर्थ स्ट्रेट लाईन मेथड. मित्र, मला हे सांगायचं आपल्याला की आपण पहिल्यांदा डेप्रिशिएशन म्हणजे काय ते बघूया. डेप्रिशिएशन याचा अर्थ झीज. आपण कुठली वस्तू ज्यावेळेला मार्केटमधून घेतो, कालांतरानंतर त्याची झीज होत जाते, म्हणजे त्याची जशी जशी झीज होईल तशी तशी कालांतरानंतर काही वर्षानंतर त्याची किंमत कमी होत जाते. तर अकाउंटिंगमध्ये फिक्स ॲसेट जे आपण घेतो ना, त्याचं डेप्रिशिएशन आपण दाखवू शकतो, 100% डेप्रिशिएशन आपण दाखवू शकतो. पण त्याला काही पद्धती आहे, त्याला काही विविध कॅटेगरी आहे किंवा विविध माध्यमं आहे, प्रकार आहे, ज्या मार्गाने आपल्याला त्याचं डेप्रिशिएशन दाखवता येईल. तर आपल्याला वस्तूची झीज, आणि एक सांगायचं राहिलं आपल्याला, ते म्हणजे डेप्रिशिएशन हे एक्सपेन्सेस म्हणून आपण आपल्या बुक्समध्ये दाखवू शकतो. आणि याला चॅलेंज नाही आहे. त्याचं कारण असं आहे की आपण वस्तूची खरेदी केलेली आहे, आणि खरेदी केली म्हणून आपण डिप्रिशिएशन दाखवण्याचा आपला हक्क आहे, म्हणजे हे ट्रू एक्सपेन्सेस आहेत. तर स्ट्रेट लाईन डेप्रिशिएशन म्हणजे काय, तर हे स्ट्रेट लाईन डिप्रिशिएशन म्हणजे असं डेप्रिशिएशन इथे सांगितलेलं आहे की ज्या डेप्रिशिएशनमध्ये जी व्हॅल्यू आहे ना ती इक्वल अमाऊंट डिवाइड होते. म्हणजे समजा या ठिकाणी इथे आपण बघूया की व्हॅल्यू जर आपली 50,000 रुपये आहे, बरोबर आहे, तर 50,000 रुपयाचे इथे इक्वल भाग झालेत बघा, 4,900, 4,900, 4,900, म्हणजे ते 5-5 हजाराला 100-100 कमी केलेले आहे. तर हे 1 ते 10 वर्ष जर आपण काउंट केले तर 5 गुणिले 10 म्हणजे 50,000 होतात. त्याच्यामध्ये 4,900 4,900 आहे, म्हणजे 1000 या ठिकाणी गेलेले आहे. आणि त्यामुळे इथे 100 गेले, इथे 100 गेले, तर 100 गुणिले 10 म्हणजे 1000, असे 1000 या ठिकाणी मायनस झालेले. तर सांगायचा अर्थ असा आहे, हे आपण करूया नंतर कसं आलेलं आहे, मला हे तुर्त सांगायचं आहे की स्ट्रेट लाईनमध्ये काय होतं, इक्वल अमाऊंटचं डेप्रिशिएशन दाखवलं गेलेलं आहे 10 वर्ष.
एस वाय डीमध्ये तसं नाही आहे. एस वाय डीमध्ये जर तुम्ही डेप्रिशिएशन बघितलं, पहिल्या वर्षासाठी 8,900 आहे, 909 रुपये, नंतर 8,018 आहे, नंतर 7,000 आहे, नंतर 6,200, 5,300, म्हणजे कमी 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 होत गेलेलं आहे. सर ते शेवटी बघा डेप्रिशिएशन किती कमी आहे. तर ज्या वेळेला असं उतरत्या क्रमाने डेप्रिशिएशन होत आहे, एस वाय डी स्लोप आहे, स्लोप डेप्रिशिएशन बाय इयरली आहे. तर या स्लोपमध्ये, उतरत्या या स्लोपमध्ये, म्हणजे पहिले डेप्रिशिएशन जास्त असेल, नंतर कमी 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 होत जाईल. हे एक मेथड आहे. नंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे डायक्लिनिंग बॅलन्समध्ये काय आहे की या ठिकाणी जर आपण बघितलं तर यांनी फार छानसा अर्थ या ठिकाणी आहे. तो म्हणजे असा आहे की सुरुवातीच्या काळामध्ये ॲसेट्सला जे आहे ना ते मोठ्या प्रमाणावर डेप्रिशिएशन दाखवलेलं आहे बघा, आणि नंतर हे ते कमी कमी दाखवलेलं आहे बघा. इथे जास्त प्रमाणे आहे डेप्रिशिएशनचं. हे बघा, जिथे 4,900 होतं स्ट्रेट लाईनमध्ये आणि तिथे स्लोपमध्ये 8,900 होतं, तिथे डायरेक्ट 16,000 झालेलं. म्हणजे हे वाढलेलं किती आहे बडा, डबल नाही वाढलेलं आहे, किंवा डबलपेक्षा थोडं कमी म्हटलं तरी चालेल. तर एवढं वाढलेलं आहे. म्हणजे मला सांगायचं असं आहे की सुरुवातीचे काही 3-4 वर्षामध्ये डेप्रिशिएशनची अमाऊंट जास्त आहे आणि नंतरच्या वर्षामध्ये डेप्रिशिएशनची अमाऊंट कमी कमी आहे. मग हे डेप्रिशिएशन केव्हा दाखवलं जातं असं सांगितलं गेलेलं आहे की ज्या वेळेला तुमचं ॲसेट हे कमी कालावधीसाठी आहे असं आपल्याला वाटतं आणि व्हॅल्युएबल आहे, तर त्यावेळेला त्याचं जास्तीत जास्त डेप्रिशिएशन सुरुवातीच्या काळात आपण घ्यायचं आहे. जर ॲसेट आपल्याला अशा पद्धतीने दाखवायचं असेल, व्हॅल्युएबल ॲसेट जर असेल आणि त्याचा कालावधी आपल्याला असं वाटतं आहे की तो जास्त कालावधी नसेल त्याचा, तर कमी कालावधीमध्ये त्याला जास्तीत जास्त डेप्रिशिएट करणं हे एका चांगल्या अकाउंटंटचं लक्षण असतं. डबल डिक्लिनिंग बॅलन्समध्ये त्यांनी काय केलेलं आहे, तर इथे पण सुरुवातीला जे काही आहे ना ते पण फार मोठ्या प्रमाणावर आहे काय डेप्रिशिएशन, आणि नंतर कमी कमी होत गेलं. पण इथे जर आपण बघितलं ना तर थोडक्यात जरा वेगळं वाटेल आपल्याला. डबल डिक्लिनिंग म्हणजे हे जर 100% असेल ना तर हे 200% आहे. डबल, डबल याचा अर्थ काय होतं, डबल म्हणजे ट्वाईस ऑफ डिक्लिनिंग इज नोन ॲज डबल डिक्लिनिंग बॅलन्स. तर इथे आपल्याला ते दिसणार नाही 1632, पण या ठिकाणी जर खाली आपण आलो तर 1,045चे 2,000 झाले, 700चे 1,600 रुपये झाले, डबल झाले. 400चे डायरेक्ट 1,342, म्हणजे मी तर असं म्हणेल की डबलपेक्षाही जास्त आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे सांगणं गरजेचं आहे की डबल डिक्लिनिंग बॅलन्स ही डिक्लिनिंग बॅलन्सच्या डबल होत असते, किंवा त्याच्या पटीने, किंवा थोडक्यात याचं बॅलन्स अगोदरच्या बॅलन्स म्हणजे अगोदर म्हणजे डिक्लिनिंगच्या बॅलन्सपेक्षा जास्त याच्यामध्ये झीज आपल्याला दाखवता येते. तर हे सुद्धा डेप्रिशिएशन आपण अकाउंटिंगमध्ये दाखवू शकतो. तर हा झाला प्रयोग की काय एक्झॅक्टली होतं. इथे तुम्ही थोडा वेळ व्हिडिओ थांबून बघू शकता डबल डिक्लिनिंग काय दिलेलं आहे. बिकॉज द डबल डिक्लिनिंग बॅलन्स मेथड रिझल्ट इन लार्जर डिप्रिशिएशन एक्सपेन्सेस नियर द बिगिनिंग assets life and smaller depreciation expenses. It makes sense to use the method. Can be certain asset to loss very quickly. जे asset लवकर लॉस होतात, very quickly लॉस होतात, त्यांच्यासाठी डबल डिक्लिनेशन दिलं. इन अदर वर्ड्स, more depreciation is charged during the beginning of the lifetime and less is why more depreciation is charged beginning years. The reason is that assets are equally more productive when they are new. बरोबर आहे. The reason is that assets हे जास्तीत जास्त फीडबॅक आपल्याला आउटपुट देऊ शकतात ज्यावेळेला ते नवीन असतात, अँड आर न्यू अँड देअर प्रोडक्टिव्हिटी डिक्लाइन ग्रॅज्युअली, आणि त्याची प्रोडक्टिव्हिटी मग नंतर कमी 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 डिक्लाइन होत असते, आणि म्हणून त्यांनी ते डिक्लाइनिंग असं सांगितलेलं आहे. डिक्लाइन म्हणजे ते ग्रॅज्युअली कमी कमी होत जातात. दस इन द अर्ली इयर्स ऑफ देअर लाईफ टाईम ॲसेट जनरेट मोर रेव्हेन्यू ॲज कम्पेअर टू द रेव्हेन्यू जनरेटेड इन अ लॅटर इयर्स. म्हणून हे जे ॲसेट्स आहे सुरुवातीला आपल्याला भरपूर काही फीडबॅक देऊन जातील, रेव्हेन्यू देऊन जातील ॲज कम्पेअर टू द लास्ट इयर ॲसेट्स. तर आपण इथे खोडतोय आणि मी आपल्याला हे दाखवतोय आता की कशा पद्धतीने लक्ष आहे आपलं. तर या ठिकाणी आपण जातो आहे स्ट्रेट लाईन. तर आपण आता इथे फॉर्म्युला लिहितो आहे स्ट्रेट लाईनचा. इज इक्वल टू एस एल एन कंस
कॉस्ट ऑफ द ॲसेट्स क्लिक करा इथे, कॉमा करा. सॅल्वेज म्हणजे स्क्रॅप, क्लिक करा इथे, कॉमा करा. आणि लाईफ ऑफ द ॲसेट्स इन इयर 10 वर्ष क्लिक करा आणि कंस पूर्ण करा आणि एंटर करा. हे बघा इथे 4,900 रुपये आलेले आहेत. कळलं आपल्याला. इथला फॉर्म्युला बघूया. त्या अगोदर इथला फॉर्म्युला जर आपल्याला खाली कॉपी करायचा असेल जेणेकरून आपल्याला हे समजेल की खरंच इक्वल डेप्रिशिएशन झाले आहे का, तर आपण डायरेक्ट कट करून पेस्ट करत नाही. आपल्याला अनेक व्हिडिओजमध्ये सांगितलं गेलेलं आहे की या ठिकाणी काय करायचं असतं. F4 हे फंक्शन की, F4 फंक्शन की प्रेस करायची म्हणजे डॉलरची साईन येते. आणि ते पेस्ट झालं नसतं असं मला सांगायचं. आणि त्यानंतर कॉपी करून पेस्ट करा आपण. तर बघा ह्या ठिकाणी आलेलं आहे 4,900 इक्वल आले बघा. आपण या ठिकाणी डेप्रिशिएशन इन रुपीज SYD मेथड पाहतोय. इज इक्वल टू SYD रिटर्न द सम ऑफ इयर्स. इथे सम ऑफ इयर्स आहे. that S stand for sum of year, Y stand for years and D for depreciation, and S stand for sum of years depreciation method. कंस कॉस्ट किती आपली, क्लिक केलं, कॉमा केलं. स्क्रॅप सॅल्वेज क्लिक केलं, कॉमा केलं. लाईफ क्लिक केलं, कॉमा केलं. आणि पर म्हणजे या ठिकाणी कुठल्या वर्षासाठी काढतोय आपण, तर फर्स्ट इयर. क्लिक केलं, कंस पूर्ण केला आणि एंटर केलं. बघा 8,909 रुपये. इथे पण आपल्याला F4 करता येईल. इथेही F4 करायचं आहे आपण. त्या व्हॅल्यू चेंज होणार आहे. पण आपल्याला हे लक्षात ठेवा इथे हे 16ला करू नका, म्हणजे याला नाही करायचं आपण F4, कारण आपल्याला दुसऱ्या वर्षासाठी नंतर बघायचं, तिसऱ्या वर्षासाठी, अन्यथा ते पहिल्या वर्षासाठीच दाखवेल. बघा मी तिथे चेंजेस केला. कंट्रोल C ने कॉपी आणि मग कंट्रोल V ने पेस्ट. तर बघा इथे काय आलेलं 8,900. मग 8,000 कमी झाले, मग कमी झालं. स्लोप आहे बघा, डिक्लिंगने म्हणजे उतरतं आहे बघा. आता आपण डिक्लिनिंग बॅलन्स बघूया या ठिकाणी. DB is equal to DB. D for declining, B for balance, cost, comma, salvage, क्लिक केलं इथे, कॉमा, लाईफ क्लिक केलं इथे, कॉमा अँड पिरियड. पिरियड इथे आपल्याला कल्पना 1. 16,200 मगाशी सांगितल्याप्रमाणे. तर ॲसेटला सुरुवातीच्या काही कालावधीमध्ये आपल्याला भरघोस किंवा मोठ्या प्रमाणात डिप्रिशिएशन घेता येतं अकाउंटिंगच्या नियमाप्रमाणे. आपल्याला पुन्हा एकदा इथे F4 प्रेस करायचं आहे जेणेकरून मला 10 वर्षासाठी आपल्याला या ठिकाणी ते दाखवता येईल. याला करायचं नाही आहे कारण हे 1, 2, 3 असं वर्षानंतर बदलत जातं. मी एंटर केलं. इथे मी कॉपी करणार, नंतर पेस्ट करणार. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर सुरुवातीच्या कालावधीमध्ये भरपूर काही डेप्रिशिएशन आहे आणि नंतर मात्र हे कमी 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 होत गेलेलं आहे. डबल म्हणजे 200% ऑफ द डिक्लिनिंग बॅलन्स. DDB डबल डिक्लिनिंग बॅलन्स इज इक्वल टू DDB कॉस्ट, कॉमा,
सॅल्वेज कॉमा लाईफ कॉमा आणि फर्स्ट इयर. हे बघा इथे 10,000 काही दिलेले आहे. आपण इथे F4 नंतर कॉपी करायचा कंट्रोल C ने आणि कंट्रोल V ने पेस्ट करायचा आहे. तर इथे बघा ना डबल झालेलं आहे जवळपास किंवा डबलपेक्षा जास्त झालेलं आहे. तर हे मगाशी आपण हे सगळं आकडे अगोदरच बघितलेले आहे. त्याला डबल डिक्लिनेशन बॅलन्स असं म्हणतात. आपल्याला हा व्हिडिओ समजला असेल. याच्या डेफिनेशन्स खाली दिलेलं आहे. व्हिडिओ जर स्थिर केला आपण ज्यावेळेला आपण बघाल त्यावेळेला याच्या डेफिनेशनसुद्धा आपण बघू शकतात. आपल्याला डेप्रिशिएशनबद्दलची माहिती दिली. धन्यवाद. हॅव अ नाईस डे. थँक्यू.